विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMC अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? तर सियाल असे म्हटले जाते। नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे। नेक्स्ट, इराण या देशाचे चलन कोणते? तर रियाल हे इराण या देशाचे चलन आहे। नेक्स्ट, उत्तर कोरिया हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर पूर्व या दिशेला उत्तर कोरिया आहे। नेक्स्ट, पाकिस्तानची राजधानी कोणती? तर इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे। नेक्स्ट, हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहेत? तर जपान या देशामध्ये आहे हिरोशिमा व नागासाकी ही शहरे। नेक्स्ट, आशियातील सर्वात लांब नदी कोणती? तर यांगत्से ही आशियातील सर्वात लांब नदी आहे। नेक्स्ट, क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो। नेक्स्ट, ॲमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते? तर ब्राझील या देशामध्ये वाहते। नेक्स्ट, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर गुरु शिखर हे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे, गुरु शिखर हे। नेक्स्ट, इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर नाईल या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो। नेक्स्ट, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या देशात आहे? तर आपल्या भारत देशामध्ये आहे। नेक्स्ट, हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? तर फिनलंड या देशाची राजधानी आहे। नेक्स्ट, जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड कोणता? तर आशिया हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे। नेक्स्ट, अंदमान निकोबार द्वीपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे? तर आपल्या भारत देशाचा भाग आहे। नेक्स्ट, जगातील उंच इमारत बुर्ज खलिफा कोणत्या देशात आहे? तर दुबई या देशामध्ये आहे। नेक्स्ट, आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता? तर चेन्नई नाशिक हा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा आहे। नेक्स्ट, हजारो सरोवरांचा प्रदेश कोणता प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर फिनलँड हा प्रदेश म्हणून ओळखला जातो। नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे उल्का सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा सन्मान कोणास प्राप्त झाला? तर यशवंतराव चव्हाण यांना हा सन्मान प्राप्त झालेला आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा सन्मान कोणास प्राप्त झाला? तर यशवंतराव चव्हाण यांना प्राप्त झालेला आहे। नेक्स्ट, भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? तर आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती। नेक्स्ट, नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना कोणता घाट पार करावा लागतो? तर कसारा घाट पार करावा लागतो। नेक्स्ट, गोदावरी नदीच्या काठावर बसलेले गंगाखेड हे तालुक्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात मोडते? तर परभणी या जिल्ह्यामध्ये मोडते। नेक्स्ट, कडप्पा प्रकारातील प्रमुख खडक कोणता आहे? तर चुनखडी हा कडप्पा प्रकारातील प्रमुख खडक आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर नागपूर येथे आहे। नेक्स्ट, राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले 2 जिल्हे कोणते आहेत? तर सातारा व सांगली हे 2 जिल्हे आहेत। नेक्स्ट, प्रवरा नदीवरील कोणते धरण विल्सन बंधारा म्हणून ओळखले जाते? तर भंडारदरा हे धरण ओळखले जाते। नेक्स्ट, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती? तर शुक ही रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे। नेक्स्ट, रंकाळा तलाव राज्यात कोणत्या शहरात आहे? तर कोल्हापूर या शहरामध्ये आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रातील सीसे आणि जस्त मिळून देणारा जिल्हा कोणता? तर नागपूर हा जिल्हा आहे, जे महाराष्ट्रातील सीसे आणि जस्त मिळून देणारा जिल्हा आहे।
नेक्स्ट, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती? तर वर्धा ही नदी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे. नेक्स्ट, दौलताबाद देवगिरी येथील किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळते. नेक्स्ट, विदर्भातील एकमेव गिरिस्थान कोणते? तर चिखलदरा हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान आहे. नेक्स्ट, संगमनेरहून रंधा धबधब्याचे जाताना कोणता घाट लागतो? तर विटा हा घाट लागतो. नेक्स्ट, राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर येथे आहे. नेक्स्ट, संत गाडगेबाबांचे शेणगाव हे जन्मस्थळ कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर शहानूर या नदीकाठी वसलेले आहे. नेक्स्ट, जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था कोठे आहे? तर वर्धा येथे आहे. नेक्स्ट, नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर सोलापूर हा जिल्हा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.